आहोंच्या ऑफिसमधल्या लोकांना ही भाजी प्रचंड आवडते आणि आठवड्यातून 2दा ते 3दा तरी मी ही भाजी टिफिनला देत असते आणि इतकी भारी होती ना ही भाजी. आज आपण एक मेथी करणार आहोत, कारण बऱ्याच वेळेस तुम्ही मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतील, पण तुम्ही ही भाजी कधीच खाल्ली नसेल. नक्की एकदा करून बघा, खूप भारी होते. चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, खूपच भारी लागते, किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आणि एक खरं सांगू का, तर माझ्या रेसिपीज मी तयार केलेल्या असतात कधी कधी, आणि काही रेसिपीज माझ्या आईच्या असतात. ही रेसिपीसुद्धा माझ्या आईचीच आहे, कारण माझ्या आईच्या घरी खूप वेळेस ही भाजी बनवली जाते आणि खूपच भारी लागते. कॉमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, मेथीची एक गड्डी घेतली होती. मेथीची गड्डी जास्त मोठी नव्हती, थोडीशी छोटीच होती. तर तिला चांगले असे देठ वगैरे काढून घेतले आहेत आणि स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने मेथी धुवून घ्यायची आहे आणि पूर्ण पाणी मेथीमधलं निथळून घ्यायचं आहे. पाणी मेथीमध्ये जास्त प्रमाणात नाही राहिलं पाहिजे, नाहीतर खूप जास्त मेथीची भाजी कडू लागते. ही भाजी एक तर लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी ताव्यावरच बनवायची, म्हणजे खूप छान चव येते आणि खायला खरंच खूप भारी होते. तर आता इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या जास्त तिखट असलेल्या आणि 2 ते 3 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर मिरच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरच्या छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. जास्त साहित्य लागत नाही 3 ते 4 साहित्यामध्येच ही चमचमीत एक मेथी तयार होते. तर मिरच्या छान खमंग अशा भाजून घेतल्या आहेत आणि थंड करून घेतल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरच्या आपण टाकून घेणार आहोत. सोबतच 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. याच्यामध्ये आलं नका टाकू, फक्त लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता त्याच ताव्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर फुल गॅसवर ही फोडणी द्यायची. तर मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे तेलामध्ये आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यावर त्याच्यामध्येच हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित असं हे सगळं फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे. मिरची छान व्यवस्थित फ्राय झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकले जात नाहीत. ही भाजी अशीच बनवली जाते. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता. आता हे छान परतल्यावरच स्वच्छ धुतलेली मेथी पूर्ण पाणी निथळून घेतलं. आता याच्यामध्येच आपल्याला ही मेथी टाकून घ्यायची आहे. गॅस एकदम फुल ठेवलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मेथी छान या ठेच्यामध्ये परतून घ्यायची. परतल्यावरच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फुल गॅसवर ही मेथी आपल्याला शिजू द्यायची. भाजी मध्ये चेक करत राहायचं, नाही तर करपू शकते. जेव्हा आपण फुल गॅसवर मेथीची भाजी बनवतो कोणत्याही प्रकारची, तर मेथीला जास्त पाणी सुटत नाही आणि चवीला कडवट लागत नाही. बारीक गॅसवर जेव्हा आपण मेथीची भाजी बनवतो तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि चवीलासुद्धा कडवट लागते मेथी. ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. आता मेथीमधलं पूर्ण पाणी आटल्यावर याच्यामध्येच 2 अंडी फोडून टाकायची आहेत. फुल गॅसवर अंडी शिजेपर्यंत चांगलं व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. भाजीमधलं पूर्ण पाणी आटल्यावरच 2 अंडी फोडून टाकायचे आता, हे पण लक्षात ठेवा. आता हे व्यवस्थित परतून झाल्यावर बघू शकता मस्त अशी चमचमीत एक मेथी आपली तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.